मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मुंबई महानगरपालिकेच्या सत्ता स्थापनेवरून प्रचंड खलबत सुरू झाली असून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांचे निकाल समोर आल्यानंतर मुंबईच्या महापौर बंगल्याच्या चाव्या कोणाकडे असणार, या पदावर कोण बसणार, याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. सध्याच्या राजकीय समीकरणांचा विचार केला तर प्रामुख्याने दोन गट आमने सामने उभे ठाकल्याचं दिसतंय. एका बाजूला भाजप आणि एकनाथ शिंदे गटाची शिवसेना यांची युती असून सुद्धा शिंदे ठाकरेंना पाठिंबा देतील असं म्हटलं जात आहे. तर दुसरीकडे ठाकरे बंधू हे भाजप सोबत अंतर्गत वाटाघाटी करून सत्ता स्थापन करतील आणि आपलं मुंबईवरचं अस्तित्व टिकून ठेवतील असं बोललं जात आहे. पण या सगळ्या प्रक्रियेत कोण कोणाला गंडवतंय, म्हणजेच शिंदे ठाकरेंना की ठाकरे फडणवीसांना, राजकारणात कोण कोणाला चकवा देते, अशा चर्चा आता सामान्यांमध्ये रंगू लागल्या. याच घडामोडींच्या आधारे नेमकं कोण कोणाला गंडवतंय, मुंबईच्या सत्ता समीकरणांची गणितं कशी असणार आहेत, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश. तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी. मंडळी, मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिंदे गटाकडे स्पष्ट बहुमत असल्याचं चित्र सुरुवातीला दिसत असलं तरी मुंबईच्या राजकारणात पडद्यामागे अनेक हालचाली सुरू आहेत. भाजपचे चाणक्य मानले जाणारे देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून शिंदेच्या सुट्टीने मुंबईवर भगवा फडकवण्यासाठी त्यांनी पूर्ण ताकद लावली आहे. मात्र ठाकरे गटाने आपला बालेकिल्ला राखण्यासाठी मोठी खेळी खेळण्यास सुरुवात केली आहे. अशातच सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात एक चर्चा वारंवार डोकावतीये, ती म्हणजे ठाकरे आणि फडणवीस एकत्र येतील का. सध्या हा विचार कडू वाटत असला आणि जरी हे अशक्य वाटत असलं तरी राजकारणात काही घडू शकतं या गोष्टीने अशा अफवा नाही उत आलाय. परंतु भाजपचे केंद्रीय नेतृत्व आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाढलेली दरी पाहता फडणवीस आणि ठाकरे एकत्र येण्यापेक्षा फडणवीस आणि शिंदे यांची युती सत्तेच्या जवळ जाण्याची अधिक शक्यता दिसते. त्याचं कारण म्हणजे शिंदेंनी ओलीस ठेवलेले आपले नगरसेवक. एकनाथ शिंदे यांनी वांद्रे येथील अलिशान ताज हॉटेलमध्ये आपले नगरसेवक कोंडून ठेवल्याची बातमी समोर येताना दिसत होती. त्या ताज हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची आणि नवीन निवडून आलेल्या नगरसेवकांची मोठी लगबग पाहायला मिळत होती. माध्यमांच्या माहितीनुसार या ठिकाणी शिंदे गटाने आपल्या सगळ्या विजयी उमेदवारांना एकत्र ठेवलं असून त्यांना नॉट रिचेबल ठेवण्याची रणनीती आखण्यात आली आहे. फोडाफोडीच्या राजकारणापासून सावध राहण्यासाठी ही किल्लेबंदी करण्यात आल्याचं बोललं जात आहे. त्याचबरोबर हॉटेलच्या बंद दाराआड काल रात्री उशिरापर्यंत त्यांच्यात एक महत्वाची बैठक सुद्धा पार पडली, ज्यामध्ये खुद्द एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील महत्वाचे नेते उपस्थित होते असं बोललं जात आहे. एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीनुसार त्यांच्या मते मुंबईचा महापौर हा महायुतीचा असेल अशी चिन्ह दाखवली गेली. परंतु त्याच घडामोडीचा अंदाज घेता संजय राऊत यांनी एक सूचक विधान केलं की जरी ताजमध्ये नगरसेवक असले तरी या घडामोडींकडे आम्ही तटस्थ बघत आहोत. तरी सुद्धा पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडताना दिसत आहेत. पण इथे प्रश्न हा पडतोय की जरी महायुतीचं बहुमत असलं तरी महापौर कोणत्या पक्षाचा असेल. त्यासोबतच शिंदेंनी अशा रीतीने नगरसेवकांना कोंडून ठेवल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्यात, हे मात्र खरं आहे. त्यानंतर नवीन निवडून आलेल्या नगरसेवकांच्या सत्कार सोहळ्यात उद्धव ठाकरेंनी त्यांची महापौर पदाबाबतची इच्छा व्यक्त केली. तीच इच्छा काल संजय राऊत यांनी माध्यमांना सांगताना उपस्थित केली की मुंबईचा महापौर हा शिवसेनेचा व्हावा की ठाकरे बंधूंचा व्हावा, यापेक्षा भाजपचा होऊ नये ही सगळ्यांचीच भावना आहे. आणि देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर होऊ शकतो अशी साथ घालत एका अर्थी फडणवीसांना पाठिंब्याची हिंट दिली असं म्हणावं लागेल किंवा शिंदेच्या मनात भीती निर्माण केली असंही म्हणावं लागेल. याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. मात्र त्यासोबतच राऊतांनी शिंदे गटाच्या नगरसेवकांच्या मनात मराठीची अस्मिता जागी करून त्यांच्या मनात एक प्रकारे ठाकरेंच्या मशालीची आग धगधगत ठेवली आहे. आणि ते माध्यमांसमोर म्हणाले की आपण देखील त्याच हॉटेलात जेवायला जातोय असं बोलून शिंदेच्या मनात आणखी एक शंकेचा सूर उमटवून दिला. या घडलेल्या घटनेतून एक सिद्ध होतंय की ठाकरे गटाने फडणवीस आणि शिंदे गट या दोन्ही बाजूच्या दोऱ्या एकाच मुठीत पकडल्या असून आता महापौर पदासाठी कोणती दूर सोडून द्यायची ती वेळच ठरवेल. एकीकडे ठाकरेंची महापौर पदाची इच्छा जिवंत असताना तिकडे एकनाथ शिंदे यांना महापौर पदाचे ओढ लागल्याचे संकेत दिसून येत आहेत. त्याचं कारण म्हणजे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला एक हाती सत्ता स्थापनेचा मॅजिक फिगर आकडा गाठता आलेला नाहीये. फडणवीस यांना सत्तेत राहण्यासाठी शिंदे गटाचा पाठिंबा लागणारच आहे. म्हणूनच त्या ठिकाणी शिंदे हे किंगमेकरच्या जागी बसलेले दिसत आहेत. परंतु या भूमिकेत असताना शिंदेंना नगरसेवक फुटीचा धोका सुद्धा जाणवतोय. त्यासोबतच आपला महापौर बसू शकतो ही इच्छा त्यांना शांत बसू देत नाहीये.
त्यामुळे एकनाथ शिंदे 2.5 वर्षाचा महापौर आणि स्थायी समितीचं चेअरमन पद मागण्याची भूमिका सुद्धा घेऊ शकतात. तरी सुद्धा म्हणजे एक प्रश्न अजून असंच उरतोय, तो म्हणजे ठाकरे आणि भाजप यांची युती होऊन महानगरपालिकेत सत्ता स्थापन होऊ शकते का? आता त्याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंनी नगरसेवक सन्मान सोहळ्यात बोलून दाखवलेली इच्छा आणि तीच गोष्ट संजय राऊतांनी देवाच्या मनात असेल तर होऊ शकतो महापौर म्हणून माध्यमांसमोर घातलेली साध ही खरी ठरली तर वावगं ठरणार नाही. याच गोष्टीचं निमित्त म्हणजे एकनाथ शिंदे ताजमध्ये नगरसेवकांमध्ये गुरफटून जातील आणि पडद्यामागे मात्र महापौर पदाच्या खुर्चीचा फडणवीस ठाकरेंच्या पाठीमागे गेम करतील. आणि या सगळ्या परिस्थितीवरून निवडणुकीपूर्वी महापौर हा मराठी असेल, हिंदू असेल, हिंदी असेल यावरून चर्चा रंगलेली असायची. मात्र आता महापौर हा शिंदेचा होणार की ठाकरेंचा की फडणवीसांचा यावरून चर्चा रंगते. त्यात आजच्या घडामोडींनुसार ठाकरे गट हा फडणवीसांच्या मागे ठाम उभे असल्याचे संकेत दिसून येत आहेत. त्याचं कारण म्हणजे श्रीकांत शिंदेंनी कल्याण डोंबिवलीमध्ये केलेलं फोडाफोडीचं राजकारण. याच राजकारणातून उद्धव यांनी अप्रत्यक्षरित्या फडणवीस यांना फोन लावून मदतीची खेळी केल्याचं बोललं जात आहे. त्याचबरोबर आजच्या मुलाखतीत राऊत म्हणतायत की शिंदेचा महापौर होऊ देणार नाही. यातून आता अनेक मुद्दे उपस्थित होत आहेत की ठाकरे शिंदेंना कापील ठेवून फडणवीसांसोबत सत्ता स्थापन करतील की फडणवीस ठाकरेंना गंडून शिंदेसोबत सत्तेत बसतील की मग भाजप पक्षाला आशा लावून मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर ऐनवेळी शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा देतील. पण नेमकं ही सत्तेची खुर्ची कोणाची असेल ही आता वेळच ठरवेल. तर मंडळी, ठाकरेंनी ऐनवेळी भाजपला दाखवलेला पाठिंबा हा शिंदेसाठी किती घातक ठरू शकतो? त्यावरून शिंदेचा गुवाहाटीच्या बंडखोरीचा बदला निघू शकतो का? की मुंबईची महापौर पदाची खुर्ची शिंदे गट भाजपच्या सोबतीने हिरावून घेऊ शकते का? आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. सोबतच आपल्या विषयच भरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.